याचं एकमेव कारण काय असेल, जसा वेळ निघून जाईल, तसं-तसं एखादी समस्या असेल किंवा एखादा प्रॉब्लेम असेल, तो प्रॉब्लेम आपणाला कमी-कमी वाटत जातो आणि जर तो प्रॉब्लेम आपणाला वाटूनच घ्यायचा नसेल, तर तुम्हाला एकमेव शस्त्र कुठलं असेल, तर ते शस्त्र आहे योगा. आणि मग त्याच्यामध्ये प्राणायाम असेल किंवा दुसऱ्या बाजूला ध्यान, धारणा, समाधी असेल, तर ही महत्वाची गोष्ट आहे. आणि ज्यावेळेला आपलं मन परफेक्ट होईल, आपलं मन आपल्या हातामध्ये राहील. कारण एक छोटी समस्या पासून आपण काय करतो पहा, एक दुःखाचा शनिमस तयार करतोय. एखादी समस्या आपल्या सकाळी उठल्यानंतर आपल्या समोर उभा राहते आणि आपण लागलीच ती समस्या विसरून जात नाही. त्या समस्याच्या अनेक शृंखला आपण तयार करतो आणि दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये, दिवसभरामध्ये आपण जी छोटी समस्या होती, त्या समस्येचा एक मस्तपैकी चित्रपट तयार करतो. पहा, आपण कशानं थकायला लागलोय खरं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण विचारानं थकायला लागलोय. आपण मनानं थकायला लागलोय आणि ज्यावेळेला एखादी व्यक्ती मनानं थकते, ती व्यक्ती ताबडतोब शरीरानं थकत असते. मग याच्या पाठीमागे 2 कारणं असतील. ताईंनी जस्ट आता सांगितलं पहा आपणाला, जी आपण शेती करतो, त्या शेतीमध्ये अनेक प्रकारची औषधं वापरली जातात. तुम्हाला माहिती नसेल, हमला नावाचं एक औषध आहे, जे ढबू मिरचीवरती वापरतात आणि ते औषध वापरल्यानंतर 2-3 दिवस त्या शेतातील परिसराचा वास देखील जात नाही. समस्या कितीही मोठी असू दे, परंतु त्या समस्यावरती मात्र काय आहे पहा, सोल्युशन हे 100% असतंच आणि आहेच. सामान्य माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत तणावात आहे. मग ऑफिसला जायचा तणाव असेल, ऑफिसमध्ये गेल्यानंतर तणाव असेल, बॉसचा तणाव असेल, तर सगळ्या गोष्टीमध्ये आपण नुसता तणावामध्ये आहेत तणाव. आपण तणावामध्ये वावरायला सुरुवात केलेली आहे आणि ही सुरुवात सकाळपासून होते पहा, कारण नसताना. तुम्ही कुणाला तर मेसेज पाठवता, तुमचा त्यानं मेसेज रिसीव्ह केलाय काय? त्यानं लाइक केलाय काय? हे बघता. त्याच्यानंतर कारण नसताना तुम्ही त्या मोबाईलवरती एखाद्याला मिस कॉल करता किंवा कॉल करता, तो तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही. आणि ह्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टीचा तुमचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध नाही. रिस्पॉन्स दिला, येस. नाही दिला, नो. हे जर शिकायचं असेल, तर स्वतःची फॅमिलीमध्ये यायला लागणार आहे. कारण काय पहा, कारण आपण तो हातात मोबाईल घेतल्यानंतर इतकं डिस्टर्ब होतो, की ह्यानं लाइक केला नाही, त्यानं माझं स्टेटस बघितला नाही, त्यानं मला रिस्पॉन्स दिला नाही, त्यानं मला अप्रिशिएट केला नाही. म्हणजे हे सकाळपासून तुमच्या मनामध्ये सुरू होतंय आणि त्याच विचारामध्ये तुम्ही गुरफटत, गुरफटत, गुरफटत संध्याकाळपर्यंत तेच काम करता. हे असं का झालं असेल? तर त्यानं असं काय केलं नसेल? ह्या सगळ्या गोष्टी आपण सोडून द्यायला शिकायला पाहिजे. जी व्यक्ती सोडून द्यायला शिकते, म्हणजेच ती मनानं काय आहे? कणखर आहे. मी कठोर हा शब्द वापरत नाही. मनानं काय आहे? कणखर आहे. कारण ह्या समस्या कशा आहेत पहा, आपण एखादी छोटी गोष्ट असते. ती छोटी गोष्ट कॅमेरासमोर ठेवल्यानंतर आपण ती गोष्ट मोठी करू शकतो, एन्लार्ज करू शकतो, आणखीन मोठी करू शकतो. कारण कॅमेराच्या समोर ठेवल्यानंतर तो कॅमेरा त्याच्या दूर अंतरावरती नेलासा, तर ती गोष्ट छोटी दिसेल. त्याच्या जवळ नेलासा, तर ती गोष्ट मोठी दिसेल. तसं आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत, आपल्या मनामध्ये जे आपण डिस्टर्बन्स निर्माण करतो, त्या डिस्टर्बन्सला तुम्ही कसं घ्यायचं, हे आपण ठरवायचं. जर आपण साधेपणाने घेतला, तर तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. आणि जर तुम्ही सतत त्याचा विचार करत बसला, तर ती छोटी वाटणारी गोष्ट, त्यानं मला लाईक केला नाही. मग दिवसभरामध्ये तुमच्या मनामध्ये सगळ्या गोष्टी रिवायडिंग होत असतात
आणि त्याच्यामध्येच तुम्ही गुरफटून जाता आणि खरं जीवन जे जगायचं आहे, ते जीवन जगायचं आपण राहूनच जातो. कारण छोटी गोष्ट आपण मोठी करत असतो. उदाहरणार्थ पहा, आपणाला एखादं छोटं काम करायचं असेल आणि कोणतीही गोष्ट सुरुवात करत असताना ती काय एकदम होणार नाही. आज मी खाल्लो, जुनं एक म्हण आहे पहा, "तूप खाल्लं की रूप येत नाही." तसं आपण आज योगामध्ये आलो, आज मी हर्बल लाईफमध्ये आलो किंवा आज मी मॉर्निंग फ्युएल स्टेशन ऐकलं आणि लगेच माझ्यात बदल झाला. हा बदल अशक्य आहे. फक्त तुमच्यामध्ये काही अंशानं बदल होईल. परंतु जसं-जसं तुम्ही ऐकायला लागाल, तसं-तसं तुमच्यामध्ये 100% बदल झालेला पाहायला मिळेल. कारण आपण काय झालोय पहा, स्वतःच्या शांततेचं शत्रू आपण स्वतः बनलोय. मनाचा शत्रू आपण आपल्या मनाचा शत्रू आपण स्वतः बनायला लागलोय. जसं मनाला मनावरती घ्यायला पाहिजे, तसं दुसऱ्या बाजूला मनाचं शत्रू देखील आपण स्वतः बनायला लागलोय. कारण आपण नाही तो विचार करत असतो. नको ते विचार आपल्या मनामध्ये येत असतात. आणि नको ते विचार आपल्या मनामध्ये जर यायचे नसतील, तर आपल्याला एक गोष्ट करावी लागेल. आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार यायला पाहिजेत. लोकांच्या पॉझिटिव्ह गोष्टी आपण ऐकायला पाहिजेत. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विचार असेल किंवा तुमच्यासमोर घडलेली जी प्रत्येक घटना आहे, ती प्रत्येक घटना एवढी काही सीरियस नसते. किंवा एवढी काय अतिशय अवघड नसते किंवा येणारा जो आपल्या समोर प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम काय कायमचा नसतो. ह्या फॅमिलीमध्ये काम करणारे अनेक लोक आहेत, ज्यांना डॉक्टरांनी सांगितलेलं होतं, की शुगरची गोळी तुमची बंद होणार नाही, बीपीची गोळी तुमची बंद होणार नाही. असं सांगितलेलं असलं तरी देखील काही डॉक्टर म्हणजे 87 फॅमिलीमधले डॉक्टर असतील, ते डॉक्टर म्हणणार, "काय नाही, तुझी गोळी 1 महिन्यात बंद करतो." ह्याचं ज्वलंत उदाहरण मी स्वतः आहे. तसं कोणतीही समस्या मोठी नाही, कोणतीही समस्या कायमची नाही. फक्त आपण काय करायला पाहिजे पहा, मनावरती घेऊन आपण काम करायला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट आपण सीरियसपणाने घेतली, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये जर सीरियस व्हायला लागलो, प्रत्येक प्रॉब्लेम जर कायमचा वाटायला लागला किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आपण भावनात्मक होताना देखील दिसता कामा नये. त्याच्यासाठी आपण मनावरती काय ठेवायला पाहिजे पहा, कणखरता ठेवायला पाहिजे. मन आपल्या ताब्यामध्ये असायला पाहिजे. जीवनामध्ये आपणाला त्रास किंवा जीवन आपल्याला त्रास देत नाही. वाक्य पहा, जीवन आपल्याला त्रास देत नाही. आपण जीवनाबद्दल जे विचार करतो, ते जास्त आपल्याला त्रास देत असतं. वाक्य पहा, जीवन आपल्याला त्रास देत नाही. परंतु जीवनाबद्दल आपल्या मनामध्ये जे विचार येतात, त्या विचारामुळं आपल्याला त्रास होत असतो. कारण आपण ओव्हर थिंकिंग करत असतो किंवा छोट्या-छोट्या गोष्टींना आपण मोठी गोष्टी करत असतो. आता ज्या छोट्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण मनाला लावून घेता कामा नये. आपण मनाला कसं लावून घेतो पहा, समजा आजचं उदाहरण घ्या तुमचं. तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला मेसेज पाठवलाय आणि जर त्या मित्रानं तुम्हाला रिस्पॉन्स दिला नाही किंवा तो सीन केला नाही, तर तुमची सारखं मोबाईल काढा आणि बघता, सीन केलाय का नाही, केलाय का नाही, त्यानं मोबाईल उघडलाय का नाही. हा जो छोटा ट्रेस आहे. काही वेळेला एखाद्या मेसेजला रिप्लाय दिला नाही. काही वेळेला तुम्हाला काही लोक ॲप्रिशिएट केले नाही. काही वेळेला एखादी व्यक्ती तुम्हाला इग्नोर केलेली असेल. तुमचा जवळचा मित्र आहे किंवा तुमचं आणि त्याची चांगली ओळख आहे आणि काय झालं रस्त्यानं जात असताना तो अतिशय घाई-गडबडीने गेला, तुमच्याकडे बघितला, तुम्ही हाय हॅलो केला, तरी देखील त्यानं तुम्हाला रिस्पॉन्स दिला नाही किंवा काहीच बोलला नाही. मग दिवसभर तुम्ही त्याच्यामध्ये गुरफटून जाता. असं का झालं असेल? मी काय महत्त्वाचा व्यक्ती नाही आहे काय? मी काय मग एवढा युजलेस आहे काय? असं तुमच्या मनामध्ये विचार येत असतात. परंतु नंतर तुम्हाला समजतं, तो गडबडीत का होता? कारण त्याचे वडील ॲडमिट होते दवाखान्यामध्ये आणि त्याच्या त्या गडबडीमध्ये होता. मग त्यावेळेला तुम्हाला रिलॅक्स मिळतंय. त्याच्याऐवजी तुम्ही तिथंच त्याचं कन्क्लुजन करा, की तो काहीतरी कामात असेल आणि त्याच्यामुळं
आपल्याबरोबर बोलण्याला त्याला वेळ नसेल, नंतर त्याला वेळ मिळाल्यानंतर तो आपल्याबरोबर बोलेल, असं जर मनाला तुम्ही सांगून ठेवला आणि तरच तुमचं मन काय होऊ शकेल, कणखर होऊ शकेल. आपण दररोज ट्रॅफिकमध्ये अडकतो. आपण ट्रॅफिकमध्ये जात असतो आणि ट्रॅफिकमध्ये जात असताना पहा, 2 व्यक्ती आलेले असतील आणि एखादी व्यक्ती ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर मस्तपैकी गाणी ऐकत आहे. तो त्या अडकलेल्या वेळेचा सदुपयोग करत आहे किंवा अडकलेल्या वेळेचा तो काय करत आहे? आनंद घेत आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती आहे, ती ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर शिव्या-शाप द्यायला सुरू केली. असंच असतंय, सरकारला काय अक्कल नाही, सरकारला काय काम नाही, यांचं असं ठरलेलंच आहे. अशा ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ह्या 2 गोष्टी समान आहेत, व्यक्ती 2 समान आहेत. परंतु पहिली व्यक्ती असणार आहे, ती व्यक्ती काय असणार आहे? सगळ्या गोष्टी असं नॅचरली घेणारी असेल आणि आत्ता अलीकडच्या काळामध्ये पहा, आपण 100% कॉन्फिडेंटली मी सांगतो, की जी लोकं ह्या 87 फॅमिलीमध्ये आहेत, ती सगळी लोकं ह्या गोष्टीचा आनंद घेतात. त्याच्यावरती त्रास करून घेत नाहीत. कारण ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर पहा, आपण काय करू शकणार आहे काय? काहीच करू शकणार नाही. सूर्य आग ओकत आहे. म्हणून काय आपण काय त्याच्यावरती विचार करून काय उपयोग होणार आहे काय? काही होणार नाही. याच्यावरती आपण साधं सोपं आपल्या मनाला वाटेल एक काम काय करू शकतो, एखादं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं झाड लावू शकतो किंवा कुणाला झाड भेट देऊन त्या झाडाची डेव्हलपमेंट करायला लावू शकतो. हे आपल्या हातात आहे. म्हणजे आपल्या हातामध्येच नाही, त्याच्यावरती विनाकारण ओव्हर थिंकिंग करून काही उपयोग होणार नाही. कारण पहा, जे मन आहे, त्या मनाला आपण दररोज सवय लावून घ्यायची आहे. कोणत्या गोष्टीची सवय लावून घ्यायची आहे, की आपण नॉर्मली कसं जगायचं? नॉर्मली कसं जगत असताना अतिशय साध्या पद्धतीनं आपण नॉर्मली जगायचं. कोणत्या पद्धतीनं? आपण जास्त त्रास करून घ्यायचा नाही. नाही त्या गोष्टीसाठी तुम्ही त्रास करून घ्यायला लागला, तर त्याचा जो परिणाम आहे, तो परिणाम आपणालाच होत असतो. एक छोटं पहा, एक वाक्य काय आहे पहा. एक वाक्य असं आहे, काही शब्द आपल्याला जखम करत नाहीत. कुणीतरी मला म्हटलं, "धनात चवले नालायक आहे. धनात चवले हरामखोर आहे." ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, काही शब्द आपल्याला जखम करत नाहीत. परंतु काय होते पहा, आपण ती मनात ठेवतो, म्हणून त्याची जखम वाढत जाते. मला कोणतं रिस्पॉन्स दिला नाही, मला कोण ॲप्रिशिएट केलं नाही, माझ्याकडे इग्नोर केलं, ते जर मनात मी ठेवलं, तर ती जखम वाढत, 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 वाढत जाते. आणि त्या जखमेला आपण ताबडतोब तिथंच कट करायचं असेल, तर एक गोष्ट काय करावी लागणार आहे आपल्याला, मनामध्ये कोणत्याही गोष्टी आणता कामा नयेत. एक साधी गोष्ट सांगतो आणि आपण इथं थांबूया. पहा, एक पाण्याचा ग्लास आहे आणि तो पाण्याचा ग्लास तुमच्या हातामध्ये दिलेला आहे आणि सांगितलं, "काही हरकत नाही, हा पाण्याचा ग्लास घे आणि तू एक 10 सेकंद असं उभा राहा." मग तो 10 सेकंद तसा उभा राहील. परंतु नंतर काय केलं पहा, तू हा पाण्याचा ग्लास घे. मग 10 सेकंद उभा राहत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. काहीही झालं नाही. दुसऱ्या बाजूला पहा, आपण तोच पाण्याचा ग्लास तू 1 तासभर घेऊन असा उभा राहा. त्यावेळेला मात्र तुम्हाला तो काय वाटणार आहे? ओझा वाटणार आहे. तुम्हाला काय वाटणार आहे? त्याचं टेन्शन तुमच्या मनामध्ये येणार आहे. ग्लास तोच आहे, पाणी तेच आहे, फक्त वेळ वाढला. तसं जीवनामध्ये येणारी जी समस्या आहे, जीवनामध्ये जे येणाऱ्या अनेक प्रॉब्लेम आहेत, जीवनामध्ये जे येणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण तात्पुरत्या ठेवायच्या. त्याचा दिवसभर आपण विचार करत बसायचा नाही. त्याचं दिवसभर आपल्या मनामध्ये ओझं ठेवायचं नाही. आणि जर हे तुम्ही शिकला आणि हे शिकवण्यासाठी मग मस्तपैकी आपली 87 फॅमिली आहे. आणि ही 87 फॅमिली असं आपणाला शिकवते आणि त्याचं उदाहरण मस्तपैकी मी देखील आहे. आपण अनेक गोष्टीवरती स्वतःचं मत परत सांगून काही उपयोग होत नाही. कारण माहीत आहे काय पहा, की आपणच पहिल्यांदा आपल्यामध्ये चेंज करून घेतला, तर बाकीच्या गोष्टी आपल्याला चेंज आपोआपच दिसायला लागतील आणि पाण्याचा ग्लास जो आहे,
त्यामध्ये पहा, कारण आपल्या मनाच्या शांततेमध्ये आपण मोठ्या गोष्टीनं तुटत नाही. मनाची शांतता मोठ्या गोष्टीनं तुटत नाही. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामुळं आपण तुटत असतो. त्याच्यामुळं आपण एखादी गोष्ट मनाला लावून घेत असतो. आणि जर मनाला काही गोष्टी वजन कमी करायचं आहे, मनाला लावून घ्या. गोळी कमी करायची आहे, मनाला लावून घ्या. पॉझिटिव्ह गोष्टी मनाला लावून घ्या. परंतु राजकारणात काय चाललंय? हे करा, सूर्य आग ओकायला लागलाय. त्याच्यानंतर इंटरनॅशनल अनेक या गोष्टीचा आपल्याला आणि त्यांच्याशी काही संबंध असणार नाही. त्या गोष्टी आपण मनाला लावून घेणार नाही. त्या गोष्टीच्या खोलवरती जा आणि तो मला का अप्रिशिएट केला नसेल? काय असेल? त्याची काय समस्या असेल? कारण प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यामध्ये समस्या आहेत. समस्येनं भरलेलं आहे. नुसता एक समस्या काढली तर त्याच्यामध्ये अनेक एरो आपल्याला काढता येतील आणि प्रत्येक व्यक्तीची समस्या वेगळी असू शकेल. परंतु त्या समस्येला आपण मनानं कणखर होऊन आपण तिथंच ते थांबवायचं ठरवायचं, काय दिवसभर त्याचंच रडगाणं ऐकत बसायचं, हे आपण ठरवायचं आहे. आणि याच्यासाठी आपल्याला योगा मस्तपैकी मदत करत असतो. आणि आज जवळ-जवळ गेली 6 वर्ष मी याच्यावरती आहे. आणि 6 वर्षामध्ये देअर इज अ ड्राफ्टिक चेंज, म्हणजे अनेक ड्राफ्टिक चेंज माझ्यामध्ये झालेला प्रसाद पाटील सरांना माहिती आहे. तर हे आपण करायला पाहिजे. थँक यू. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण धनाजी सरांसाठी. कुठल्या पण गोष्टीकडे बघत असताना आणि कॅरी किती वेळ करायचं खरंच बघा. कारण का की छोटासा ग्लास रिकामा जरी तुम्ही असं किती वेळ धरणार आहे, मग बॉडीला तेच तेच प्रॉब्लेम किती आपल्याला आपण कंटिन्यू करत राहतो. खूप लोकांचे छोट्या छोट्या समस्या असतात. माझ्या समोर तर लोक म्हणतात, माझी बायको अशी आहे, माझी बायको मला त्रास देते, बोलत नाही. कोण नवरा म्हणतोय, बायको म्हणत्या नवरा असा असा करतोय, मुलं अशी करतायत, सुना अशा आहेत, अजून काय असेल ते XYZ. हे प्रत्येकाच्या घरातले प्रॉब्लेम्स आहेत. हो, आहेत. मी म्हणते ते आहेत म्हणून तर प्रॉब्लेम आहे. नसले तर काय होईल? आता दिसतायत, आता बोलतायत, आता एखादं बोलतायत, पण जे चांगलं बोलतायत त्याच्याकडे लक्ष कधी देणार आपण? ते पण द्यायला पाहिजे ना. आता सूनच नसेल समजा, तर हातात एखादा कधीतरी ग्लास दिलेला आठवा ना. ती नसेल तर आता मी काय करणार? माझ्याकडे पण आहेत 2 सुना. खरं काय करणार? काय नाहीये. त्यामुळं की नाही ते टेम्पररी असतंय प्रत्येकाचं आणि त्यालाच इतकं घेऊन बसतो. स्वतः इतका इगो, स्वतःलाच त्रास करून घ्यायला लागलोय. स्वतःचाच बीपी वाढवायला लागलोय. अनेक प्रॉब्लेम क्रिएट करायला लागलोय. आणि हे नुसताच आपण बसत नाही. मग आणि जेवणाच्या ताटावर बसणार आणि नवऱ्याला सांगणार, आज असं झालं म्हणजे इकडचं पिल्लू तिकडं पण सोडलं, तिकडं पण ताण दिला. जगणं खूप भारी आहे जर दृष्टिकोन चेंज केला तर. लोकांच्याकडे बघण्याचा तो दृष्टिकोन चेंज करा. परिस्थिती आणि स्थिती नेहमी बदलत असते. आता जी परिस्थिती आहे, आता जी तुमची स्थिती आहे, ती फिजिकली आणि मेंटली दोन्ही पण बदलत असते. पण तेवढे पेशन्स ठेवा. ते दोन्ही परिस्थिती बदलूस तोपर्यंत माझी स्थितीच बदलून जाते. मी सारखं चॅलेंज घेऊन 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 सारखं स्ट्रेस घेऊन मग असा कुठला तरी भला मोठा आजार होतो आपल्याला, म्हणजे आपली स्थिती चेंज तिथं होत्या. त्याच्यामुळं हे सगळं आपल्या आजूबाजूला ज्या ज्या परिस्थिती आहेत ना ताणतणाववाल्या, ह्या टेम्पररी असतात. टेम्पररी, परमनंट नाही आहेत ते. परमनंट आपण आहोत. मग आपल्याला, आपण आहे तोपर्यंत आपण परमनंटच आहे ना. त्यामुळे आपल्याला आपली स्थिती कशी स्थिर ठेवता येईल ह्याच्यावर आपण काम करायला पाहिजे. खूप लोक स्वतःवर काम करायला लागलेत. खूप लोक स्वतःच्या वजनावर, स्वतःच्या सद्यस्थितीवर, स्वतःच्या सध्याच्या हेल्थ चॅलेंजेसवर काम करायला लागलेत. आणि ती मॅरेथॉन आहे आपली हर्बल लाईफ